व्हायचंय कारण कमळ पिरकर आयोजक इथं आपल्याला पुकारत आहेत आणि गणेश देशमुख आपण सुद्धा या. नक्कीच आपण इथं आल्या स्टेजवरती तर ह्या स्पर्धेला नक्कीच शोभा वाढेल कारण जेवढे इथं कृषीमधील जेवढे 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 मात्र मान्यवर असतील त्यांनी मात्र स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी आपण ड्रेस कोड मध्ये यायचंय. वाघाची वाडी संघ आपला 12 प्रतिनिधी 12वा खेळाडू इथं मात्र पाठवायचा आणि धारोळ टीम आपला सुद्धा 12वा खेळाडू मात्र इथं पाठवायचा आहे. फलंदाज मैदानामध्ये तैनात करायचा आहे वाघाची वाडी संघ आपण. एक अंबरनाथ तालुक्यातून आलेला हा संघ धारोळ एक मोठं नाव क्रिकेट आदिवासी क्रिकेटमधील धारोळ ह्या टीमचं आणि तसेच पाहिले गेलं तर पनवेल तालुक्यातील एक मोठं नाव वाघाची वाडी. एक हाय अलर्ट सामना पाहायला मिळेल. याच्यानंतर सुद्धा मात्र एक माथेरान आणि मोहपाडा असा सामना रंगणार आहे. तरी मोहपाडा संघ आपण इथं आले असतील तर आयोजकांना आपली उपस्थिती दाखवायची. माथेरान संघ उपस्थित झालाय. चला फलंदाज मैदानामध्ये तैनात करायचे आहेत. हॅलो हॅलो 4 षटकांचा सामना असेल आणि सेकंड विनिंगसाठी फक्त 2 षटकांचे सामने असतील याची आपण नोंद घ्यायची आहे कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी तर फ्रीज ठेवलेला आहे आयोजकांनी. त्या फ्रीजसाठी मात्र हा बोलवा बोलवा येऊन द्या येऊन द्या. काय नाव बघा यायचंय सरळ या आपण या या मैदानातून या. चालेल चालेल आपण मैदानातून सरळ आले तरी चालेल कारण आपली फलंदाजी आपण मैदानामध्ये तैनात करायचे आहेत. चेंडूची पूर्तता करायची. नरेश देशमुख आणि गणेश देशमुख आपण या वारंवार आपल्याला इथं आयोजक पुकार देत आहेत. आपण या स्टेजवरती या इथं विराजमान व्हायचे स्टेजवरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची आपण. चला अंकुश वाघ आपण मैदानामध्ये फलंदाज रवाना करायचे आहेत. अविनाश वाघ आणि अंकुश वाघ नक्कीच एक हाय हिटर फलंदाज मानले जातात मात्र वाघाची वाडी संघामध्ये आणि एक वाघाची वाडी संघ इथं सुद्धा क्वालिफाय मध्ये झालेले सेमीफायनल मध्ये धडक मारलेले प्रकाश ची टीम मात्र इथं वाघाची वाडी सेमीफायनल मध्ये धडक मारलेली एका टीमने आणि पाहिले गेलं तरी ही टीम मात्र अंकुश वाघ यांची. चला तो फलंदाज येईल आपण मैदानामध्ये रवाना व्हा. तो फलंदाज जर 1 डाऊन साठी असेल किंवा ओपनिंग साठी असेल तरी आपण त्याला रवाना नंतर करू शकता परंतु आपण जायचंय मैदानामध्ये. इथं उशीर होतोय जास्त वेळ घेऊ नका पंच. आपण 5 मिनिटं द्या प्रत्येक गोलंदाजाला. काढतात पैसे
हॅलो, चला सामन्याला सुरुवात करा. पंच आपण गोलंदाजाला मात्र ताकीद द्यायचे. 5 ते 6 मिनिटं देण्यात येतील, कारण 6 मिनिटांमध्ये 6 चेंडू फेकीन होणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण धारोड टीम कडून. सुशील गोलंदाजी मार्गवरती येतोय. समोर फलंदाज आहे. पहिला चेंडू ऑफ साईडला कट केलाय आणि इथं मात्र जर हा चेंडू मात्र स्टंपला लागला असता तर नक्कीच इथं एक मोलाची विकेट मात्र मिळाली असती, परंतु 2 धावा इथे सहज कंप्लीट केले गेलेत. या 2 धावांनी श्री गणेशा होतोय ती वाघाची वाडी टीमची धावसंख्या 2 वधारते. ज्ञानेश्वर आणि अविनाश अशी जोडी पाहतोय, ओपनिंग जोडी आपण वाघाची वाडी संघाकडून. सुशील गोलंदाजी मार्गवरती मात्र इथं मात्र मोठा फटका, परंतु फटका फसलाय. पहिला हादरा बसेल ज्ञानेश्वर यांच्या स्वरूपामध्ये वाघाची वाडी संघाला. ओव्हर टू डीजे. वाघाची वाडी संघाला नेक्स्ट फलंदाज असेल 1 डाऊन साठी चंद्रकांत. 4 षटकांचा सामना पाहतोय. पहिला आदरा इथं पुन्हा मात्र फटका फसलाय. चंद्रकांत मात्र गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आपला विकेट बहाल करतोय. ओव्हर टू डीजे. धावसंख्या पाहतोय आपण. वाघाची वाडीची धावसंख्या. प्रथम गोलंदाजी मार्कुती पाहतोय आपण. सुशील एक चांगली गोलंदाजी. सुशील आतापर्यंत 2 मोठे फलंदाज बाद करण्यात यशस्वी झालाय सुशील. वसंत माडिक सैर आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. वसंत माडिक इथं भालचंद्र जाधव मॅचचा मानकरी ठरलाय, त्याला मॅन ऑफ द मॅच द्यायचे. आयोजक
मॅन ऑफ द मॅच द्या. इथे प्रथम षटक इथे संपुटात येते. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतो धापलकावरती 2 बाद 5. वाघाची वाडीची धावसंख्या. वाटो डीजे थोडी संधी आपल्याला मिळते. वसंत माडे यांचा सत्कार मात्र कोण करेल? रामदास सांबरे यांच्या हस्ते मात्र करण्यात येत आहे. इथं नक्कीच प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करण्यात येत आहे. चांगलं असं आयोजन नियोजन पाहतो आपण पळदरीकरांकडून. इथे मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. एक मोठ्या फलंदाजाला मात्र इथं बीट करताना पाहतोय आपण गोलंदाज जितेंद्र शेंडे. एक जबरदस्त खेळाडू. हा येतो मोठा फटका. बिग हिट. षटकार. वाघच्यावाडी संघासाठी मात्र गॅप मध्ये चेंडू परंतु क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार एकच धावती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती 12. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना षटकामधील काही चेंडू शिल्लक प्रगतीपथावर ते पाहतोय. इथं जोपर्यंत अविनाश वाघ मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा मात्र इथं होतील. तर मात्र एक धावचित बाद होतोय. फलंदाज विशाल यांच्या पारीचा अंत होतोय. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. इथे आपण अविनाश वाघ यांच्याकडून का मी स्ट्राईक घेतली ती ह्यासाठी घेतली. पुन्हा डीजेला संधी मिळते. आपण षटकार असो चौकार असो ओर असो
अ, जुन्या चेंडूची पूर्तता करायचे आयोजक. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे, तर आपण जुना चेंडू घ्यायचा आहे, नवीन चेंडू दिला जाणार नाहीये. आज फायनलचा थरार पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची तमाम गर्दी पाहतोय या मैदानावरती. चारही बाजूने मात्र हा मैदान खचाखच भरलेला पाहतोय. अजय गोलंदाजी मार्कवरती. तर थोडासा मात्र हेल्मेटला आदळलाय चेंडू. एक षटकार खाल्ला मात्र थोडं पुढील चेंडूवरती कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते अजय गोलंदाजाकडून. धावसंख्या पाहतोय आपण दापलकावरती 27 या अंकावरती तिसरे षटक मार्गस्थ आहे. पाहिलं गेलं तर वाघाच्या वाडी संघामध्ये सुद्धा गोलंदाज जबरदस्त आहेत. आणि आता मात्र फटका फसला आहे. फलंदाज अंक आपले अविनाश वाघ जो ओपनिंग साठी गेला होता त्याच्या पारीचा अंत होतोय. ऑटो डीजे. आणि मोपाळा संघाचा कर्णधार ज्ञानीपिकेचा कौल करण्यासाठी आपण प्लीज स्टेजवरती या. मोपाडा संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि माथेरान संघ याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपली असेल, तर प्लीज आपण कर्णधार पाठवायचे. पुढील हप्त्यामध्ये वर्णे या मैदानावरती नाईट शृंखलेचे आयोजन करण्यात येणार आलेलं आहे. आयोजक असतील प्रकाश पवार साहेब, मनोज झोरे आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यानंतर मात्र डोणेवाडी येथे आयोजन असेल, मैदान असेल संजयनगर घोरकामत. त्यानंतर मात्र स्टेशन ठाकूरवाडी येथे नाईट शृंखला असेल. त्यानंतर शेवटची सामना असेल संजयनगर. इथे भोपाळा संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. माथेरान सुद्धा कर्णधार आलेला आहे अजय भस्मा.
एक स्टायलिश खेळाडू. हा चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे. टॉच विन करून घ्यायचा आहे. टॉच विन करतील माननीय श्री सोमनाथ वाघमारे साहेब. कोणी? प्रदीप सुर्वे नेक्स्ट मॅचला करतील आपले सोमनाथ वाघमारे साहेब. प्रदीप सुर्वे यांच्या हस्ते मात्र टॉच विन करतील ॲडव्होकेट प्रदीप सुर्वे आणि सोमनाथ वाघमारे साहेब. सर चेंडू घोषित केला, दंडित केला त्या गोलंदाजाला. अवंतर धाव संख्येमध्ये भरवणार. एका धावेच्या मदतीने आपण धावफलक पाहतोय 3400 अंकावरती. आतापर्यंत पाहिला तर लो स्कोरिंग आहे आजच्या दिवसातला ही मॅच. आणि का सोपा झेल परंतु झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, तिसरी धाव होणार का? 2 धावे ऍड करायचे आहेत. स्कोरर 36 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे मात्र 4 षटक आणि 4 षटकामध्ये धावा कराव्या लागतील धारोड टीमला, ते मात्र 37. तोपर्यंत आपण डीजेला संधी देऊया. आपण सुद्धा मात्र आपली उपस्थिती नोंदवून घ्यायचे. या स्पर्धा पाहतोय आपण आमदार चषक 2024 पर्व पहिले. प्रथम पारितोषिक असेल 1 लाख, द्वितीय पारितोषिक असेल 50 आणि बाकीचे सर्व पारितोषिक असेल 25-25 हजार. संजयनगर या मैदानावरती दिनांक 22 ते 26 दरम्यान एक जबरदस्त सामने रंगणार आहेत. नाईट शृंखलेसाठी फायनल डे साठी आपण डायसिंग गोटे अंपायर हे असणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र बाईक असेल आणि त्या स्पर्धेमध्ये आपण कुठलेही टॉपचे संघ घेतलेले नाही आहेत.
त्यामुळे एखाद्या मात्र लो टीम आणि मिडियम टीमला मात्र बॅक जाईल. निखिल सावंत निखिल सावंत साहेब, आपण कुठे असतील तर स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. आयोजक आपल्याला इथे पुकार देत आहेत. 36 धावा दाखल करती लागल्यास 37 धावांची गरज असेल विजयासाठी मात्र ती ढाळू टीमला. तरी मेन फॉर्म उरण नितीन सावंत साहेब, उरण आपण इथं आलेत तरी स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. त्यांचा मान सन्मान इथं आयोजकांच्या वतीने केला जाईल. माहिती सल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना मान सन्मानित करणार आहोत. आणि आमचे वकील प्रदीप सुर्वे यांच्या हस्ते मात्र मान सन्मान करण्यात येत आहे. पहिला चेंडू इथे थोडीशी अपील पाहतोय आपण, परंतु पंच तटस्थ पाहतोय. दोन्ही पंच कर्जत शिक्षण मान्यतेने असलेले मात्र हरित दोरे आणि सुरेश निरगुडा एक नावाजलेले एक मोठी पंच पाहतोय आपण कर्जत तालुक्यातील. कुठल्याही प्रकारचे शांत संयमी पंच आणि योग्य तो निर्णय आतापर्यंत कुठलाही गालबोट या स्पर्धेला लागलेला नाहीये. त्यांच्या माध्यमातून सर्व नियम मात्र जबरदस्त पाहतोय आपण. आणि काय मात्र चेंडू इथं थोडासा मात्र बॅटकट आहे का पंच? लेग बाईज, बॅटकट, लेग बाईज. कवी शेंडे एक जबरदस्त हाय हिटर फलंदाज. न स्ट्राईकला अनिल शेंडे. कवी शेंडे आणि अनिल शेंडे ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहतोय धाराव टीम कडून. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. कवी शेंडे यांच्या पारीचा अंत झाला. पहिला हादरा बसतो धाराव टीमला. डीजेला संधी. वाघ आपल्या नावावरती चांगली गोलंदाजी सुरुवात. आणि हा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. लालू, आपण कुठे असाल तर या स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. आपला बुलंद आवाज प्रेक्षकांच्या भेटीला येऊन द्या. इथं मात्र क्रॉस फटका, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. फलंदाज जितेंद्र यांच्या पारीचा अंत होतोय. दुसरा आदरा बसतोय डारो टीमला जितेंद्र यांच्या स्वरूपामध्ये.
गोलंदाजी करत असताना अविनाश मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी लो स्कोरिंग मॅच आहे आजच्या दिवसात. पाहिलं ही तिसरी लढत, तिसरी लढत आणि थोडा फक्त 36 धावा धापलकावरती. भिंगारचा संघ नाईक, चला आपण रिपोर्टिंग करा. आपली एंट्री फी मात्र जमा करायची. इथं पुन्हा मात्र फलंदाज बाद होईल. योगेश यांच्या पारीचा अंत होतो. सामन्याचा आनंद घेत असताना आजचा फायनलचा दिवस, फायनल डे, आणि फायनल डे मध्ये काय संघ आहेत, सर्व टॉपचे संघ. जसे तसं उत्तर दिलं जात आहे. आतापर्यंत 3 मोठे फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झाले, ते मात्र अविनाश वाघ हा गोलंदाज हा बी ठरतोय. धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त 6. आता येणारे मात्र 18 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. प्रति षटकामध्ये आपल्याला 10 आणि 11ची सरासरी करावी लागेल. आणि एक नावाजलेले मोठे नाव सुनील शेंडे आणि अनिल शेंडे, दोघेही सख्खे बंधू, हे मैदानावरती पाहतोय आपण. गोलंदाजी मोर कधी पाहतो आपण? अंकुश वाघ ना, अंकुश वाघ. अंकुश वाघ एक जबरदस्त गोलंदाज आहे. पाहायला गेले तर बरेचसेच सामने मात्र या गोलंदाजाने गाजवलेले, अगदी राधे गाजवले. खूपच विमर. आम्ही इथून 9 घोषित करू शकतो या चेंडूला. नक्कीच मला तर वाटतं की यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता अंकुशने, परंतु इथं विमर फेकला गेलाय. इथं फ्री हिट असेल, येणारा चेंडू मात्र फ्री हिट असेल. आणि 1+1 2 धावा ॲड करायच्या स्कोरर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 8 धावसंख्या. आणि इथं मात्र चेंडूने उंची जास्त घेतले आणि इथं फ्री हिट होता. 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात. दापलक जाऊन पोहोचले 10 अंकावरती. इथं सुनील शेंडे जाणतोय की आपल्याला मोठे फटके नाही, परंतु एका दोघींनी जरी धावा आल्या तरी शेवटच्या षटकामध्ये धावा होऊ शकतात. एक कुठेतरी गेम प्लॅन पाहतोय आपण. दोन्हीही अनुभव पंच आपले फलंदाज आहेत. आणि हा मोठा फटका, स्टेट ऑन ग्राउंड, सफल फटका, सीमारेषेबाहेर चेंडू जाईल, चौकार. चौदा अंकावरती हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ऑफ साईड लाईन यॉर्कर चेंडूची फेकी होते, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र मानला जातो. त्या चेंडूची ते फेकी पाहतोय. संदीप सुर्वे हे तर मित्र आलेले आहेत. त्यांनी मात्र व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. इथं आयोजक आपली वाट पाहत आहेत. इथं आपला मान सन्मान केला जाईल. इथं पंचांनी मात्र स्कोर घोषित केलाय. 1+1 2 धावा ॲड करायच्या आहेत.
या दोन धावाच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 16. आतापर्यंत मात्र 4 धावा या बोनसच्या स्वरूपात मिळाल्या आहेत धाराव टीमला. आणि मोठा फटका इथं मात्र व्यासपीठाला सलामी देतोय अनिल शेंडेच्या बॅटमधून षटकार. पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 22. इथं फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. एक धाव सहज कंप्लीट झाले. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 14 धावींची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथात चालू असताना थोडस महागडे षटक अंकुश वाघ यांच्याकडून पाहायला मिळतंय. अविनाश वाघ यांनी काय गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि तेव्हा मात्र रिव्हर्स सटेन करण्याचा प्रयत्न केला परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल बॅटकडे. इथे प्रत्येक चेंडूवरती आपण धावसंख्या सांगतोय 24 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरे षटक मार्गस्थ षटकामधील काही चेंडू शिल्लक असतील प्रगतीपथावरती पाहतोय. पुढील चेंडूची फेकी होईल. सामोरे फलंदाज अनिल शेंडे त्यांनी षटकार खेचला होता. तो फलंदाज इथं मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला असफल ठरतो. निर्धाचूनची सांगता होते. षटक क्रमांक इथं दुसरे संपुष्टात येत आहे. तोपर्यंत आपण डीजेला संधी देऊया. धन्यवाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा पाहिले गेले तर अविनाश वाघ यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि अंकुश वाघ यांनी धावा खर्च केल्या त्या मात्र आपण पाहतोय ते 18 धावा. हा सामना अद्यापर्यंत कोणी जिंकलेला नाही कोणी हरलेलं नाही. जशी अविनाश वाघ यांनी गोलंदाजी केली होती ना तशी गोलंदाजी करावं लागेल पुढील गोलंदाजांना. परंतु फलंदाज पाहले गेले तर आपण अनिल शेंडे आणि सुनील शेंडे एक मातबदार फलंदाज जे मॅच विनर मानले जातात. बराच खेळ त्यांचा मी पाहिलेला आहे. दरम्यान मी विनंती करतो खांदा संघाचे मात्र एक अनुभवी खेळाडू रामदादा नाईक हे कुठे असतील त्यांनी स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचे. त्यांचा इथं मान सन्मान केला जाईल. प्रेक्षक आपण निघू द्या त्या कुत्र्याला बाहेर अन्यथा सामना इथं थांबेल. आवाज देऊ नका. रामदादा नाईक खांदा संघाचे मात्र अनेक अनुभवी नेतृत्व आणि काय रिव्हर्स अटेंड केलाय सुनील शेंडे यांच्या बॅटमधून हा चौकार. वरती 28 या अंकावरती काय क्लास आहे. फक्त आपण दिशा दिली ह्याला क्लास म्हणतात. षटकार नाही चौकार बॅक टू बॅक दुसरा.
धावसंख्या जाऊन पोहोचली चौकाराच्या मदतीनं 3200 अंकावरती. अजूनही मात्र 5 धाव्यांची आवश्यकता. तिसरे षटक प्रगतीपथावर मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट. काय फलंदाजी. बॅक टू बॅक तिसरा चौकार. हॅट्रिक. हॅट्रिक साठी आहे का आयोजक काय. मला तर वाटतं की हा विजय फटका असेल. धावा नो बॉल. विजय झालाय. संघ विजय झालाय. धारोळ टीम इथे विजय होते. हार्दिक अभिनंदन. विजय संघाचे पराभूत संघाचं मग गोड कौतुक केले जाते. चांगला खेळ केला दोन्ही टीमने आपण. तरी नेक्स्ट आयोजनमध्ये आपली मॅच असेल त्यासाठी मी पुढील मॅचसाठी आपल्या शुभेच्छा देतो. सेकंड करून घ्यायचे दोन्ही टीम. चला बागाची वाडी टीम आपण या मैदानाच्या बाहेर एका साईडने लाईनअपने रवाना व्हायचंय. मोपाडा संघ आपलं डिसिजन काय क्षेत्ररक्षण आहे की फलंदाजी. क्षेत्ररक्षण जा लाईनअपने आपण एका साईडने. आठ चेंडू आणि 23 धावांची बहारदार खेळी करणारा फलंदाज सुनील शेंडे ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय.